नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए द्वितीय वर्ष सत्र चौथे निवडक मराठी कादंबरी वाङ्मय या आपल्या अभ्यासपत्रिकेमध्ये आज आपण एका वेगळ्या कादंबरीचा परिचय करून घेणार आहोत. या कादंबरीतील एक निवडक वेचा आपण आज अभ्यासणार आहोत. ही कादंबरी आहे ब्र या नावाची. कविता महाजन या मराठीतल्या मोजकच लिहिणाऱ्या परंतु अतिशय प्रत्ययकारी लेखन करणाऱ्या लेखिका जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. अल्प आयुष्य त्यांना लाभलं, परंतु त्या अल्प आयुष्यामध्ये कविता महाजन यांनी अत्यंत संवेदनशील असं लेखन केलं जे मराठी साहित्याला नवी दिशा देणार आहे. कविता महाजन या मूळच्या नांदेडच्या सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या, कशाशीच ददात नाही कमी नाही अशा कुटुंबात त्यांचं बालपण, त्यांचं भरणपोषण झालं. परंतु कविता महाजनांचं साहित्य आपण वाचलं, त्या साहित्यामध्ये गरिबांची कणव आहे, दलित आदिवासी स्त्रियांबद्दलचा एक कळवळ आहे. कविता महाजनांनी आपल्या अल्प आयुष्यामध्ये जे काही लिहिलं ते अफलातून लिहिलेलं आहे. बघा, कविता महाजन यांचा जन्म 1967चा आहे आणि 2018 त्यांचं निधन झालं. या लेखिकेनं भन्नाट जीवन जगलं आणि लिहिलं सुद्धा. त्यांनी प्रचंड भ्रमंती केली. नांदेड ते मुंबई व्हाया वसई प्रचंड त्यांनी प्रवास केला आणि या प्रवासातून त्यांचं व्यक्तिमत्व फुललं. विविध ठिकाणी त्या राहिल्यामुळं आणि विविध समूहांचं जगणं त्यांनी जवळून पाहिल्यामुळं त्यांचं अनुभव विश्व अत्यंत समृद्ध झालं आणि त्यामुळं त्यांनी एक सुंदर असं साहित्य मराठी साहित्याला दिलेलं आहे. 2005 साली त्यांची ब्र ही कादंबरी आली आणि गाजली. अतिशय जाडजूड असलेली ही कादंबरी ब्र. ब्र हा शब्द उच्चारायची ज्याला बंदी आहे, अशा चातुर्वर्ण व्यवस्थेनं जिला शूद्र मानलं अशा स्त्री वर्गाचं दुःख कविता महाजन यांनी या कादंबरीतून मांडलेलं आहे. त्याचबरोबर भिन्न, कुहू, ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. या सगळ्या कादंबऱ्यांतून कविता महाजन यांनी वेगवेगळ्या स्तरांतील स्त्रियांचं जीवन रेखाटलं आहे. स्त्री मग ती भले कुठल्याही स्तरातली असो, ती उच्चस्तरीय जगणारी असो की निम्नस्तरीय असो की आदिवासी असो की दलित असो, जिला वेश्या म्हणून हिनवलं अशी असो, अशा स्त्रियांचं दुःख हे कविता महाजनांनी मांडलेलं आहे. दक्षिणेतील एका स्त्रीच्या कवितांचं भाषांतर, अनुवाद त्यांनी केलेला आहे आणि त्या अनुवादित कवितेतून दक्षिणेतलं स्त्रियांचं जगणं कसं दुस्तर आहे, कसं त्या जगण्याचा स्तर किती खालावलेला आहे. म्हणजे शेतीबाडीवाले महाजन सावकार कशी स्त्रियांची आबरू लुटतात हे त्या काव्यसंग्रहातून आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा उत्कट असा अनुवाद कविता महाजनांनी केलेला आहे. या अनुवाद कार्याबद्दल कविता महाजन यांना साहित्य अकादमीनंही गौरवलेलं आहे. बघा, आता हे अनुवाद कार्य करायला काय लागतं तर माणसाकडं एक सजग मन असावं लागतं. म्हणजे ज्या लेखकानं मांडलेलं दुःख आहे, पाहिलेलं दुःख आहे, ते अनुभवायची ताकद लागते. परदुःख शीतळ आपण म्हणतो, परंतु या परदुःखामध्ये सुद्धा स्वदुःख पाहण्याची ताकद लागते आणि अशी ताकद असलेली ही लेखिका आहे.
आणि म्हणून त्यांच्या साहित्यातून आपल्याला प्रचंड भेदभावाचं जे काही दर्शन घडतंय या समाजातलं स्त्री पुरुष भेदभावाचं, हे प्रामुख्याने त्यांनी मांडलेलं आहे. कादंबऱ्यांच्या बरोबरच त्यांनी काही इतर लेखनही केलेलं आहे. ग्राफिटी वॉल हा त्यांचा एक लेखसंग्रह खूप गाजला. ग्राफिटी वॉल, माध्यमांचं जगणं, मध्यमवर्गीयांचं जगणं कसं झालेलं आहे याचं चित्रण त्यात आलेलं आहे. कविता महाजन यांनी काही कविताही लिहिलेल्या आहेत. त्यामध्ये तत्पुरुष, तत्पुरुष, धुळीचा आवाज, मृगजळीचा मासा, समुद्रच आहे एक विशाल जाळं, हे त्यांचे काही काव्यसंग्रह अत्यंत नामांकित आहेत, गाजलेले आहेत. अशा प्रकारे विविध लेखन प्रकारांतून माय मराठीची सेवा कविता महाजन यांनी केलेली आहे. आणि या कादंबरीतून या कादंबरीतून त्यांनी आपल्याला समाजातल्या विविध स्त्रियांचं जगणं कसं सुद्धा उच्चारण्याची त्यांना मुभा नाही या व्यवस्थेमध्ये, हेच त्यांनी परोपरीनं या कादंबरीतून मांडलेले आहे. मित्रहो, प्रस्तुत अभ्यासक्रमामध्ये आपण जो वेचा निवडलेला आहे, हा वेचा आदिवासी भागातल्या एका स्त्रीचं एक व्यक्तिमत्व उजागर करणारा आहे. ही स्त्री धुळे, नंदुरबार या परिसरातली ही स्त्री आहे. जिल्हा परिषदेची महिला व बाल कल्याण सभापती राहिलेली अशी ही स्त्री आहे. त्या स्त्रीचं नाव आहे दुमाडाबाई. आदिवासींची नावं कशी असतात. दुमाडा, या बाईचं नाव आहे दुमाडाबाई. ही बाई अत्यंत कणखर अशा स्वभावाची आहे. तिला 5 मुलं आहेत. त्यामध्ये 3 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. या 3ही मुलींना या आदिवासी बाईंनं भरपूर शिकवलेलं आहे. जेवढं शिकायचं तेवढंच शिका, लग्नाची घाई नाही, असं त्यांनी आपल्या मुलींना बजावून सांगितलेलं आहे. आणि त्या म्हणतात की माझ्या सुना सुद्धा शिकलेल्या आहेत. नाशिकातून माझ्या सुना आलेल्या आहेत. नाशिकातले आदिवासी, कळवण, सटाणा हा जो भाग आहे नाशिकचा, हे महाराष्ट्राच्या इतर भागाच्या तुलनेमध्ये जरा सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. आणि अशा शिकलेल्या भागातल्या मुलींना मी सुना करून आणलेल्या माझ्या 2 सुना आहेत. या कादंबरीचा जो वेचा आहे, या ठिकाणी आपल्याला सुरुवात होते की ते दुमाडाबाईच्या घराचीच ही दृश्य आपल्याला दिसतंय. लेखिका आपल्या एका मैत्रिणीसोबत आलेली आहे सर्व्हे करायला. सर्व्हे करायच्या निमित्तानं आदिवासींच्या जगण्याचा अनुभव ही लेखिका घेते आहे आणि आपल्यासमोर ती मांडते आहे. या दुमाडाबाईच्या घरी आल्यानंतर तिचं कसं स्वागत होतं, पाहुणचार होतो. आदिवासी फार माणुसकीची माणसं असतात ही. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणारी ही माणसं किती प्रेमळ असतात, किती मायाळू, किती दयाळू, किती आदर करणारी असतात, हे या ठिकाणी लेखिका आपल्याला दाखवून देते. आदिवासींच्या योजना खरं म्हणजे कितीतरी असतात सरकारनं जाहीर केलेल्या, परंतु या योजना आदिवासीपर्यंत पोहोचतात. मेळघाटामध्ये पाहतोय आपण, आजही कुपोषणानं हजारो बालकं दगावत असतात. मेळघाट कशाला? नांदेड जिल्हा घ्या, किनवट तालुका घ्या, हिंगोली जिल्हा घ्या, कळमनुरी तालुका बघा, या सगळ्या भागातील आदिवासींची मुलं ही बरीचशी कुपोषित होतात. एका बाजूला राज्यघटना म्हणते की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, आणि इथं तर या नवजात अर्भकांना त्यांच्या आईला नीट खायलाच मिळत नाही, तर दूध कसं मिळणार, हा सवाल आहे. शासनाने योजना आणल्या गरोदर स्त्रियांना पोषक आहाराच्या, परंतु हा आहार त्यांना मिळतो का, ही त्यांना योजना मिळते का? आदिवासी भागातल्या प्रत्येक गरोदर स्त्रीला पोषक आहार मिळाला पाहिजे यासाठी शासनाची योजना आहे. कोट्यवधींची योजना जाहीर होते, परंतु या योजनांचा लाभ मिळतो का? आणि हे सगळे अनुभव कविता महाजन या कादंबरीमध्ये मांडतायत. आणि ते अनुभव दुमाडाबाईंशी त्या शेअर करतायत, त्यांच्याशी त्या बोलतायत की कशा प्रकारे आदिवासींचं शोषण आजही सुरू आहे. आणि सरकार मात्र म्हणतं की आदिवासींच्या आम्ही एवढ्या योजना आणल्या, महिला आणि बालकल्याणच्या आम्ही एवढ्या योजना आणल्या, परंतु प्रत्यक्षात मध्ये मात्र लाभ मिळतो का, तर नाही. बऱ्याचशा आदिवासी पाड्यातले दवाखाने बंदच असतात.
तिथं डॉक्टर यायला तयार नाही. आणि बऱ्याचशा आदिवासी स्त्रिया असं म्हणतात की आमचे अंगठे घेतले परंतु पैसे मिळालाच नाही. आणि शासनाच्या या योजना मिळण्यासाठीचे काही नियम आहेत. उदाहरणार्थ नियम असा आहे की ज्या स्त्रीला म्हणजे पोषण आहार हवा आहे अशा स्त्रीचं पहिल्या अपत्याचं दुसऱ्या अपत्याचं वय निदान 18 वर्षे पूर्ण असलं पाहिजे. तर लेखिका इथं लिहित आहेत की बऱ्याचशा आदिवासींच्या मुलींचं लग्न कधी होतं हो. मुलगी वयात आली शहाणी झाली की 12व्या-13व्या वर्षामध्ये तिचं लग्न होतं. आणि मग 14व्या-15व्या वर्षात तिला पहिलं मूल होतं. दुसरं मूल 17व्या-18व्या वर्षातच होतं. आणि मग ती या शासनाच्या योजनेपासून बाद होते. तिला लाभ मिळतच नाही. त्याशिवाय बऱ्याचशा स्त्रिया या अशिक्षित असल्यामुळं आपल्यासाठी काय योजना आहेत, शासनानं आपल्यासाठी काय काय आणलेलं आहे याची त्यांना सुतराम माहिती नसते. आणि त्यामुळं सुद्धा या योजनांचा त्यांना थेट लाभ मिळत नाही. शासन देतंय काय देतंय, शिलाई मशीनची योजना काढली की शिलाई मशीन द्यायच्या. अरे पण जिथं नीट खायला पोटाला अन्न नाही तिथे लोक कपडे कशाला शिवतील हो. परंतु शासन काय करतं, अशा आदिवासी स्त्रियांना शिलाई मशीनचं वाटप करतं. काय करतात मग या बिचाऱ्या स्त्रिया. आणि मग या स्त्रिया त्या शहरामध्ये आणून ती 5-6 हजाराची मशीन 500-600 रुपयाला विकतात आणि मोकळं होतात. मग विकास कसा व्हायचा. म्हणजे शासनाच्या योजना कशा आहेत त्यांच्यासाठी द्या ना. म्हणजे जंगलामध्ये चालणारे जे व्यवसाय असतील त्या व्यवसायासाठी एखाद्या स्त्रींना एखाद्या पाड्यावर टपरी टाकून द्या, चहा पाण्याचं हॉटेल टाकून द्या, किंवा काही शासनाच्या अशा सुविधा द्या की त्यांना त्या चालवायला तिथं सोप्या होतील. शेळ्या मेंढ्यासाठी द्या. परंतु शासन मात्र असं करत नाही. म्हणजे दुःख म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला अशी या सरकारची अवस्था आहे असं या ठिकाणी ही लेखिका आपल्याला सांगते. आणि म्हणून शासनाच्या योजना या आदिवासी पाड्यांपर्यंत जात नाहीत. आता ही दुमाडाबाई जी सांगते ते आपले अनुभव ते फार महत्त्वाचे बघा. दुमाडाबाई ही साधी बोळी राहणारी स्त्री आहे, लुगडं चोळी नसणारी स्त्री आहे. ती म्हणते की मी जिल्हा परिषदेची निवडून आले आणि जिल्हा परिषदेमध्ये मी महिला व बाल कल्याण सभापती बनले. परंतु बाकीच्या लोकांना चांगल्या गाड्या आणि मला मात्र ढकल स्टार्ट गाडी. बऱ्याचदा गाडीच्या खाली उतरून मला स्वतः ढकलावं लागायचं. तेव्हा लोक हसायचे. बघा जिल्हा परिषदेच्या सभापतीबाई आणि ढकलतायत. कधी कधी मला आमच्या सीईओ ज्या होत्या नगर परिषद महानगरपालिकेच्या या जिल्हा परिषदेच्या त्या मला त्यांच्या गाडीमध्ये घेऊन जायच्या. परंतु मी एकदा काय केलं की मी ठरवलं की आता मला गाडी पाहिजेच. सगळ्या सभापतींना गाडी आहे मग मला गाडी का नाही. आणि म्हणून मग मी त्यांनी उपोषण सुरू केलं सीईओच्या ऑफिसच्या समोरच. कोणाला मध्ये जाऊ द्यायचं बी नाही, कोणाला बाहेर येऊ द्यायचं बी नाही. असं उपोषण केल्यानंतर स्वतःच खुर्ची आणली, त्या बसल्या, उपोषण सुरू केलं. तेव्हा कुठं या प्रशासनाला जाग आली आणि मग शेवटी एक गाडी या बाईंना मिळाली. तर अशा प्रकारे साध्या गाडीसाठी सुद्धा संघर्ष करावा लागतो. कारण ही गाडी माझ्यासाठी नको होती मला, परंतु ही गाडी जर नसल्यामुळं मला फिरता येत नव्हतं, जाता येत नव्हतं. एस टीमध्ये बसले तर लोक चिडवायचे, पायी गेलं तर उशीर व्हायचा. आणि त्यामुळं मला गाडीसाठी झगडावं लागलं, संघर्ष करावा लागला. तेव्हा मला कुठे गाडी मिळाली आणि मग तेव्हा मी वाड्या तांड्यावर वस्तीवर पोहोचू शकले, आदिवासीसाठी काहीतरी करू शकले. असे अनुभव या मध्ये ही बाई दुमाडाबाई सांगतात. तर अशा तऱ्हेनं दुमाडाबाईंचं भावविश्व या कादंबरीमध्ये फार सुंदर तऱ्हेनं कविता महाजन यांनी सांगितलेलं आहे. शेवटी त्या बाई म्हणतात की बाईला झगडावंच लागतं. मग ती कुठल्याही स्त्री वर्गातली असो, स्तरातली असो, ती गरीब असो की श्रीमंत असो, तिचं अस्तित्व समाजाला मान्यच नाही. परंतु जर ती खंबीर असेल आणि जर तिच्यामध्ये क्षमता असतील तर समाज मान्य करतो. हेही दुमाडाबाई सांगायला विसरत नाहीत. आणि अशा तऱ्हेनं जेव्हा कविता महाजन आपल्या मैत्रिणीसोबत तिथून निघतात तेव्हा कोपऱ्यातला तांदूळ आवर्जून या बाई त्यांना भेट देतात आणि म्हणतात की हा खास तांदूळ आहे, सुवासिक तांदूळ आहे, हा तुम्ही घेऊन जा. अशा तऱ्हेनं
ही वंचित माणसं कशी प्रेमळ असतात याचंही दर्शन आपल्याला या पाठातून या याच्यातून घडतं. आणि स्त्रियांनी कसं झगडलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे याचीही प्रेरणा या कादंबरीतून निश्चितपणे मिळते. मुळातून वाचावी अशी ही फार सुंदर कादंबरी. इथं आपण थांबूया. धन्यवाद.